First type is international standard, second type is primary standard, third one is secondary standard, and last is working standard. Okay, these are the types of standard. आपल्याला एक्झाम मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन हा येऊ शकतो. स्टेट द टाइप्स ऑफ स्टँडर्ड. ओके, डिफाइन स्टँडर्ड अँड स्टेट द टाइप्स ऑफ स्टँडर्ड. म्हणजे आपला डिफाइन 2 मार्कसाठी येऊ शकतो आणि टाइप्स ऑफ स्टँडर्ड स्टेट करण्यासाठी येऊ शकतो 2 मार्कसाठी. म्हणजे असा हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये येऊ शकतो. राइट, 4 मार्क्ससाठी आपल्याला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचं फर्स्ट आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड. व्हॉट इज माय इंटरनॅशनल स्टँडर्ड? These standards are defined on the basis of international agreements. Okay, basic definition मध्ये काय द्यायचं आपल्याला? These standards are defined on the basis of, त्याच्या basis वरती, on the basis of international agreements. Okay, आपण definition काय लिहायची लिहूया. काय definition आपली इंटरनॅशनल स्टँडर्ड? International standard. These standards are defined on the basis of international agreement. On the basis of international agreement. त्याच्या बेसिस वरती डिफाइन करतो आपण स्टँडर्डला. तर इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या बेसिस वरती आपण याला काय करतो? डिफाइन करतो. ओके, मग आता हे जे स्टँडर्ड्स आहेत, आता हे स्टँडर्ड चेक आणि इव्हॅल्युएटेड कुठे केले जातात? तर ते ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्सच्या अगेन्स्ट चेक केले जातात. नेहमी कुठे? It evaluated and checked regularly against the absolute instrument. आपण त्याची पाहिलं absolute instruments आपण कोणाला म्हणतो. ओके, ते काय केलं जातं? These are checked and evaluated against absolute instruments. ओके, त्याच्या अगेन्स्ट चेक केलं जातं आपल्याला. तर ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्सच्या अगेन्स्ट त्याला काय केलं जातं? नेहमी चेक केलं जातं. ओके, आणि या इन्स्ट्रुमेंटची एक स्पेशालिटी काय आहे की हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे इन्स्ट्रुमेंट्स ऑर्डिनरी पर्पज साठी किंवा कॅलिब्रेशन साठी कधीही डिस्ट्रीब्यूट किंवा यूज केले जात नाही. ओके, हे इन्स्ट्रुमेंट्स कॅलिब्रेशन किंवा जनरल पर्पज साठी कधीही यूज केले जात नाही. त्यांना आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड. not used for ordinary purpose. Not used for ordinary purpose. असे सामान्य कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी या प्रकारचे स्टँडर्ड्स कुठेही वापरले जात नाहीत. त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं? फक्त डेफिनेशन्स लक्षात ठेवायची, कुठे कॅलिब्रेट केले जातात आणि ऑर्डिनरी पर्पज साठी यूज केले जात नाही. एवढेच पॉइंट्स द्यायचे आपल्याला. 3 पॉइंट्स आपल्याला द्यायचे. जर आपल्याला काय आलंय, एक्सप्लेन द टर्म स्टँडर्ड असं जर आपल्याला आलं तर आपल्याला हे सगळं त्यामध्ये द्यावं लागेल. फर्स्ट काय इंटरनॅशनल स्टँडर्ड. इंटरनॅशनल स्टँडर्ड मध्ये काय द्यायचं? These standards are defined on the basis of international agreement. These standards international agreement नुसार ठरवलेले असतात. त्यानंतर चेक अँड इव्हॅल्युएटेड अगेन्स्ट ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. त्याच्या अगेन्स्ट काय केलं जातं? चेक आणि इव्हॅल्युएट केले जातात आणि हे त्यांनी जनरल पर्पज साठी यूज केले जात नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट येतं प्रायमरी स्टँडर्ड. नेक्स्ट येतं प्रायमरी स्टँडर्ड.
प्रायमरी स्टँडर्ड. आता आपण पहिलं इंटरनॅशनल स्टँडर्ड. इंटरनॅशनल स्टँडर्ड कुठे पाहिलं आपण, की जे कुठे वापरलेले की कुठे डिफाईन केलेले ते ऑन द बेसिस ऑफ इंटरनॅशनल अग्रीमेंट. इंटरनॅशनल अग्रीमेंटच्या बेसिसवरती ते स्टँडर्ड काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं होतं, राईट. आता हे जे सिस्टम हे जे आहे कोणतं, प्रायमरी स्टँडर्ड. आता प्रायमरी स्टँडर्ड कुठे तयार केलेलं असणार, ऑब्विसली तर नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये तयार केलेलं असणार आहे. ओके, त्याला म्हणणार आपण प्रायमरी स्टँडर्ड. ते इंटरनॅशनल लॅबोरेटरीजला ते तयार झालं, ते कुठे तयार होणार, नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये तयार होतो. दोघांमधला हा पर्पज नेहमी लक्षात ठेवायचा. ओके, आता हे काय काय कोणते स्टँडर्ड्स आहेत, these standards are having high accuracy. जे स्टँडर्डची accuracy कशी असते, हाय असते. These standard having high accuracy. These standards having high accuracy. Yes, standards accuracy असते एकदम जास्त असते, हायली accurate असतात हे स्टँडर्ड्स. आता accuracy म्हणजे काय आपल्याला बघायचे, पुढे डेफिनेशन बघायचे accuracy कशाला म्हणायचे. ओके, त्यानंतर काय केलं जातं, हे ऍज अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून वापरले जातात. ओके, प्रायमरी स्टँडर्ड काय वापरले जातात, ऍज अ रेफरन्स म्हणून आपण याचा यूज करू शकतो. आपण वरती पाहिलं इंटरनॅशनल स्टँडर्ड आपण कॅलिब्रेशन किंवा रेफरन्स साठी यूज करत नाही, पण आपण हे जे स्टँडर्ड बघतोय आता कोणते प्रायमरी स्टँडर्ड आपण काय म्हणू शकतो, ऍज अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून आपण यांना यूज करू शकतो. ओके, कशाला, प्रायमरी स्टँडर्ड्स ऍज अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून आपण यांचा यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर हे स्टँडर्ड्स तयार कुठे होत आहेत, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स कुठे तयार झाले, इंटरनॅशनल स्टँडर्ड नॅशनल लॅबोरेटरी. इंटरनॅशनल लॅबोरेटरी कुठे झाले, इंटरनॅशनल लॅबोरेटरीज मध्ये. मग आता ही कुठे तयार होतील, National laboratory. तयार होतील. These are maintained by national standard laboratories. These are made and maintained by national laboratories. नॅशनल लॅबोरेटरीज. आता नॅशनल लॅबोरेटरी मध्ये फक्त इंडिया का नाही, जसे देशांचे प्रत्येक देशाचा आपल्या देशामध्ये नॅशनल लॅबोरेटरी असतील, काय होते ते प्रायमरी स्टँडर्ड्स त्यांचे ते तयार करतात. म्हणजे these are maintained by national laboratories in different parts of the world. म्हणजे आपल्या आपल्या देशांमध्ये हे काय होते तिथे तयार होतील. ओके, मग आता यांना याचा यूज काय करतो आपण, प्रायमरी स्टँडर्ड यूज कशासाठी वापरतो आपण, तर त्यासाठी करतो आपण व्हेरिफिकेशन अँड कॅलिब्रेशन ऑफ सेकंडरी स्टँडर्ड. त्यासाठी वापर करणार आपण, त्याचा यूज कशासाठी करणार, यूज फॉर verification and calibration of secondary standard. Verification and calibration. Calibration of secondary standard. त्यासाठी यूज करतो आपण यांचा. These standards are used for verification and calibration of secondary standard. सेकंडरी स्टँडर्ड जे आपण यूज करणार त्या सेकंडरी स्टँडर्ड करेक्ट आहेत की नाही, त्यांच्यामध्ये काही एरर्स आहे का, त्याची ऍक्युरेसी करेक्ट आहे का, हे जेव्हा आपल्याला चेक करायचं असतं त्यावेळेस आपण या सेकंडरी स्टँडर्ड्सला कोणाशी कम्पेअर करतो, प्रायमरी स्टँडर्डशी कम्पेअर करतो. आणि प्रायमरी स्टँडर्ड सोबत कम्पेअर करून आपण ठरवतो की सेकंडरी स्टँडर्ड ऍक्युरेट आहेत की नाहीये, त्यांच्यात काही एरर्स आहेत का, त्यात त्यांची जी काही व्हॅल्यू आहे ती काय व्हॅल्यू करेक्ट आहे का, हे सगळं आपण जेव्हा चेक करत असतो तेव्हा आपण काय करतो, या प्रायमरी स्टँडर्डला सेकंडरी स्टँडर्ड सोबत कम्पेअर करतो. ओके,
त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सेकंडरी स्टँडर्ड. आपण पाहिलं प्रायमरी स्टँडर्ड, आता आपण बघू सेकंडरी स्टँडर्ड. सगळ्यांमधला एक एक डिफरन्स लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं दिसत आहे. सेकंडरी स्टँडर्ड, आता आपण पाहतोय सेकंडरी स्टँडर्ड. ओके, आता हे स्टँडर्ड्स म्हणजे कोणते स्टँडर्ड्स आहेत? तर these standards are the basic reference standards used in industrial laboratories. जे इंडस्ट्रियल लॅबोरेटरीज असतील त्या इंडस्ट्रियल लॅबोरेटरीज मध्ये जे बेसिक स्टँडर्ड म्हणून यूज केले जातात, तर हे स्टँडर्ड्स कोणते असतात? तर हे असतात सेकंडरी स्टँडर्ड्स. ओके, कोणते असतात हे? सेकंडरी स्टँडर्ड्स असतात. आता हे स्टँडर्ड आपण कशासाठी वापरणार आहे? यूज कशासाठी करणार आहे? ऑब्विसली आता पाहिजे आपण प्रायमरी स्टँडर्ड आपण सेकंडरी साठी वापरतो, ऑब्विसली सेकंडरी स्टँडर्ड आपण कधी वापरणार? तर कशासाठी वापरणार? वर्किंग स्टँडर्ड. वर्किंग स्टँडर्डचे इव्हॅल्युएशन Industrial measurement and laboratory. वर्किंग स्टँडर्डचे इव्हॅल्युएशन आणि कॅलिब्रेशन करण्यासाठी आपण काय वापरणार? सेकंडरी स्टँडर्ड्स वापरणार. आपण काय वापरणार? सेकंडरी स्टँडर्ड्स. ओके, सेकंडरी स्टँडर्ड्स मध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला? These are the basic reference standards used in industrial measurement laboratories. These are the basic standards used in ते वापरतो आपण याला इंडस्ट्रियल मेजरमेंट लॅबोरेटरीज. Industrial इंडस्ट्रियल मेजरमेंट लॅबोरेटरीज. इंडस्ट्रियल मेजरमेंट लॅबोरेटरीज. इंडस्ट्रियल मेजरमेंट लॅबोरेटरीज असतील त्या लॅबोरेटरीज मध्ये ऍज स्टँडर्ड इंस्ट्रुमेंट स्टँडर्ड म्हणून काय वापरतो आपण? तर सेकंडरी स्टँडर्ड्स वापरतो आपण. ओके, आणि कशासाठी वापरतो आपण? यूज फॉर व्हॅल्युएशन अँड calibration of कोणत्या इन्स्ट्रुमेंट साठी? working वर्किंग स्टँडर्ड. त्यासाठी आपण वापरतो याला वर्किंग स्टँडर्ड्सच्या इव्हॅल्युएशन आणि कॅलिब्रेशन साठी आपण या स्टँडर्ड्सचा यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय त्याच्यामध्ये? कुठे तयार झालेले स्टँडर्ड्स सगळे? सेकंडरी स्टँडर्ड्स कुठे तयार होणार? परत नॅशनल मध्येच तयार होणार, ते काही स्टेट मध्ये होणार नाही. कुठे होणार ते? परत नॅशनल लेवल मध्येच होणार, कारण मेजरमेंट युनिट कसं असतं? नॅशनल साठी सिंगल मेजरमेंट युनिट असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे फक्त इंटरनॅशनल तयार होतं. प्रायमरी पासून बाकीचे जेवढे काही स्टँडर्ड्स आहेत ते कुठे तयार होणार? नॅशनल मध्येच तयार होणार, नॅशनल लॅबोरेटरी साठीच तयार होणार. ओके, लक्षात आले सगळ्यांचे सेकंडरी काय आहे ते? हो सर. ओके, तर नेक्स्ट येतं वर्किंग स्टँडर्ड.
Last type of standard is a working standard. Working standard म्हणजे काय? These standards have an accuracy of one order lower than that of the secondary standard. म्हणजे काय? यांची जी accuracy असणार आहे वर्किंग स्टँडर्डची ही थोडीशी लोअर असणार आहे. कोणापेक्षा लोअर असणार आहे? कोणापेक्षा लोअर असणार आहे? सेकंडरी स्टँडर्ड पेक्षा. कोणापेक्षा लोअर असणार आहे? सेकंडरी स्टँडर्ड पेक्षा. कारण आपण काय करतोय वर्किंग स्टँडर्डला कम्पेअर कोणासोबत करतो आपण? सेकंडरी स्टँडर्ड सोबत करतो. सेकंडरी स्टँडर्ड. त्यामुळे सेकंडरी स्टँडर्डची जी काय ऍक्युरेट रिझल्ट्स असतील या रिझल्ट्स पेक्षा थोडेसे लोअर रिझल्ट्स कोणते असणार आहे? या वर्किंग स्टँडर्ड. वर्किंग स्टँडर्ड. कोणाचे असणार आहे? वर्किंग स्टँडर्ड्स असणार आहे. दिस स्टँडर्ड्स हॅव अन ऍक्युरेसी ऑफ वन ऑर्डर. These standards have accuracy. These standards have accuracy of one order. So one order चा meaning काय होतो इथे? One order lower than one order lower than that of the secondary standard. That of the secondary standard. One order म्हणजे काय? एक स्टेप कमी, थोडीशी कमी त्याला म्हणतो आपण एक पाऊल मागे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तसं काय असेल ते वन ऑर्डर लोअर, एक पाऊल थोडंसं कमी किंवा एक स्टेप काय असते थोडीशी कमी ॲक्युरसी असणार आहे त्याची वर्किंग स्टँडर्डची एज कम्पेअर टू द सेकंडरी स्टँडर्ड. म्हणजे सेकंडरी स्टँडर्ड असणार आहे आपला परफेक्ट असणार आहे, ॲक्युरेट मेजरिंग स्टँडर्ड असणार आहे तो. ओके. आणि त्याच्यापेक्षा थोडासा कमी कोण असणार आहे? कोण असणार आहे तर वर्किंग स्टँडर्ड. वर्किंग स्टँडर्ड. वर्किंग स्टँडर्ड्स असणार आहे. वर्किंग स्टँडर्ड. मग ते वर्किंग स्टँडर्ड कोण यूज करणार आहे? तर जे वर्कर्स असतात ऍक्च्युअली, जे ऍक्च्युअली यूज करणारे जे लोक आहेत लॅबोरेटरी मध्ये नाही, इंडस्ट्रीमध्ये जे लोक ऍक्च्युअली यूज करणार आहेत. म्हणजे आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेलो होती पण एक प्रकारची इंडस्ट्री समजू. कपड्यामध्ये टेप लावतो आपण, राईट? तर तो टेप लावणारा टेक्निशियन आहे, तो जो पर्सन आहे तो टेप लावतोय. असे जे व्यक्ती आहेत किंवा आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, त्या इंडस्ट्रीमध्ये काय करतात? कोणी प्रेशर मोजणार असतं, कोणी व्होल्टेज मोजणार असतं, कोणी करंट मोजणार असतं. म्हणजे जे टेक्निशियन लोक ऍक्च्युअली जे इन्स्ट्रुमेंट वापरतायत, जे स्टँडर्ड वापरतायत, ते स्टँडर्ड कोणतं असणार आहे तर वर्किंग स्टँडर्ड असणार आहे. ओके. These are the normal standard which are used by the workers and technicians. Okay. These are the actual standards which are used by worker and technician. These are actual standards which are used by workers and technicians. Okay. आणि हेच स्टँडर्ड जे आहेत हेच आपण ऍक्च्युअल मेजरमेंट साठी वापरतो. म्हणजे जनरल जे पर्सन्स असतात आपल्याकडे ते जनरल लोक बोलतात स्टँडर्ड वापरतात तर ते असतं वर्किंग स्टँडर्ड. ओके. हेच ऍक्च्युअल मध्ये आपण स्टँडर्ड यूज करत असतो. बाकी कोणते स्टँडर्ड्स आपण ऍक्च्युअल मध्ये यूज करत नाही. जे वापरतात ते सायंटिस्ट लोक किंवा मोठमोठ्या लॅबोरेटरीज मधले जे लोक असतात ते लोकच ते स्टँडर्ड्स बाकीचे वापरतात, ते जे वरचे आहेत ते. आणि आपण जे वर्कर्स यूज करतो ते ऍज अ इंजिनियर आपण जे स्टँडर्ड यूज करतो ते सगळे स्टँडर्ड्स कोणते तर वर्किंग स्टँडर्ड्स. ओके. हे सगळे स्टँडर्ड्स आहेत वर्किंग स्टँडर्ड्स. तिन्ही स्टँडर्ड्स कळाले? यस सर. काही डाऊट यामध्ये? नो सर. ओके. त्या दिवशी आपलं टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट झालं होतं का? हो सर, झालं होतं.
ओके आता आपल्याला पाहायचंय अॅनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स कोणाला म्हणायचं आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स कोणाला म्हणायचं. ओके तुम्हाला लिंक टाकतो सेपरेट, प्रत्येक लिंक टाकतो मी. लिंक संपेल मध्ये अर्धवट बंद पडण्यापेक्षा सेपरेट लिंक टाकतो.